अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज मी तुझ्यापर्यंत घेऊन आलेला आशीर्वाद हा तुझ्यासाठीच असणार आहे. तुझ्या वेदना, दुःख कमी होऊन तुला ते सुख प्राप्त होण्यासाठी तू ते मार्ग शोधत आहेस. मग तुला ते मार्ग नक्कीच मिळतील. बाळा, मी तुझी ऊर्जा वाढवण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्या मनातील द्वेष, कलह नाहीसे होतील. तुला सुख, संपन्नता आणि आनंदाची प्राप्ती होईल. तुझ्या वेदना, दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तू पाहशील की तुझ्यात एक उत्साह निर्माण केला जात आहे. तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला अगदी पुढील क्षणाला देखील मिळणार आहे. चांगल्या आयुष्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे. आज देव म्हणतात, जर हा संदेश ऐकलास, तुला दिसला आहे तर याला सोडू नको. संपूर्ण ऐकून घे. तुम्ही जे काही क्षमतेने उघडण्यासाठी प्रयत्न करत आहात ते आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतील. तुमच्या बाजूने देव कार्य करत आहे हे तुम्ही जाणून घ्याल. देवाकडे आज तुमच्यासाठी एक भेट वस्तू आहे. ती स्वीकारण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि कमेंट्समध्ये मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. देव तुम्हाला जागृत करण्यासाठी आले आहेत. तुमच्या वेदना, दुःख हरण करण्यासाठी आले आहेत. विनाकारण खूप गोष्टींचा विचार करून तुम्ही स्वतःला त्रास देत आहात. त्यापासून मुक्त करणारा हा संदेश तुम्हाला जाणीव करून देत आहे की तुम्ही जास्त विचार करणे टाळा आणि कृतीकडे लक्ष केंद्रित करा. देवाचे नामस्मरण करणे हे तुमच्या हिताचे ठरणार आहे. तुम्ही देवाकडे जितके वळाल तितकेच देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतील. जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्या अर्ध्यापेक्षा जास्त समस्या कमी झालेल्या दिसतील, कारण तुम्ही देवाचे नामस्मरण करत आहात. पुढील काही काळ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अगदी पुढील क्षणीही तुमच्यासोबत चमत्कार घडू शकतात. लवकरच तुमचे सर्व दुःख संपणार आहे. तुम्ही एका दिव्य ठिकाणी स्वतःला प्राप्त कराल. देव तुमच्या ऊर्जेत अधिक भर टाकत आहेत. तुम्ही ज्या काही कमतरता मागील काळात सहन केल्या आहेत, इथून पुढे तुम्हाला त्या कराव्या लागणार नाही. तुमची नोकरीत बढती होईल. घरच्या अडचणी संपणार आहेत. तुम्ही एका नवीन ठिकाणी राहायला जात आहात हे स्वीकार करण्यासाठी आशीर्वाद हवे आहेत असे टाईप करा. देव म्हणतात, तुम्ही आजपर्यंत ज्या ठिकाणी राहत होतात त्या ठिकाणी तुम्हाला काही क्लेश भरलेले वातावरण दिसत होते. काहीतरी कुणीतरी तुमच्या विरोधात करत दिसत होते. पण आता तुम्हाला त्या जागेहून काढून एका चांगल्या जागी नेल्या जात आहे, ज्या जागेवर कुणीही तुमचा विरोध करणार नाही, तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहणार नाही, कुणीही तुम्हाला खालीपणा आणणार नाही. देवाने तुमचा हात धरला आहे, तेव्हा देवावर विश्वास ठेवा. कुणाला तर ते आर्थिक प्रश्न सोडवणारे खूप काही मोठे आशीर्वाद मिळत आहेत. तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे. निश्चिंत राहा आणि देवाला ते मागा जे तुम्हाला हवे आहे. देव तुमच्यावर प्रसन्न आहेत. देवाकडे जे काही मागत आहात ते मिळण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांवर आणि आपल्या देवावर संपूर्ण विश्वास दाखवा, कारण पुढील आशीर्वाद प्राप्त करणारे तुम्हीच असाल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी माझ्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे. आज मी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीला दोघांना एकत्र आणले आहे, कारण तुम्ही दोघे फक्त एकमेकांसाठी बनलेले आहात. कितीही अडचणी आल्या तरी तुम्हा दोघांनाही सामना केला आहे. त्या सामन्याला तुम्ही घाबरला नाहीत.
तुम्ही सत्यतेने त्याचा सामना केला आहे. खूप कोणी तुमच्यावर विरोध केले आहेत. तुमच्यात खूप काही ताणतणावही निर्माण झाले आहेत. पण तुम्ही देवावर विश्वास ठेवून पुन्हा एकत्र आला आहात. कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात आणि तुम्ही एकत्रच असावे, एकत्रच जगावे अशी देवाची आज्ञा आहे. तुमचे सौभाग्य वाढवल्या जाणार आहेत. तुमच्यासाठी तुमच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत. तुमचे खरे प्रेम जिंकणार आहे. म्हणून देव तुम्हाला प्रेमाचा आशीर्वाद देत आहेत. तुमच्या आरोग्याच्या समस्या नष्ट केल्या जात आहेत. ज्यांनी मागील काळात तुमच्या विरोधात कार्य केले आहे, तुम्हाला आणि त्यांना दोघांनाही देव पाहत होते. पण त्यांना यासाठी पाहत होते की ते किती चुकीचे कर्म करत आहे आणि तुम्ही मात्र त्यांचे ते सर्व काही सहन करत होते. देव म्हणतात, बाळा, तू जिंकला आहेस. तू तुझे प्रेम जिंकला आहेस. कारण देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुम्हाला तुमचे ते प्रेम मिळेल. ते तुमचे सुसंवाद परत मिळतील. कारण देवाची कृपा तुमच्यावर होऊन तुम्ही आता हरलेले जिंकला आहात. देव म्हणतात, बाळा, काळजी करू नकोस. कारण देवाचा आशीर्वाद तिथेच येतो जिथे देवाचे भक्त आहेत. तुम्ही देवाचे श्रेष्ठ भक्त आहात. तर माझा देव महान टाईप करायला विसरू नका. देव म्हणतात, बाळा, मागील काळात ज्यांनी तुमचे मन दुखावले आहे, ज्यांनी तुम्हाला त्रास देण्याचे ठरवले आहे, त्यांना शिक्षा देण्याचा काहीही विचार तुझ्या मनात आणू नकोस. कारण जर तू हे करशील तर तू माझ्यापर्यंत आला आहेस. म्हणूनच मी तुला मार्गदर्शन करत आहे. बाळा, तुला न्याय मिळेल आणि ज्या लोकांनी तुला त्रास दिला आहे त्यांना त्या शिक्षाही होतील. पण तू धीर सोडू नकोस. संयमाने पुढे जात राहा. तुझ्या आयुष्यात आता लवकरच ते सुखद अनुभव तुला मिळणार आहे. तुमच्यात अधिक सुसंवाद होणार आहेत. तुमच्या सुखी आयुष्यातून आता ते काटे दूर करण्यात आले आहे. तुमच्या सुंदर संसाराला लागलेल्या नजरेला देवाने आपली नजर देऊन काढून टाकले आहे. देव म्हणतात, आता तू काहीही चिंता करू नकोस. कारण तू आता माझ्या नजरेत आहेस. बाळा, त्यामुळे आता तुझ्या संसाराला कुणीही नजर लावू शकणार नाही. तुम्ही ज्या गोष्टींसाठी माफी मागत आहात ती तुम्हाला दिली जात आहेत आणि तुमच्या शत्रूंसाठी खूप काही बंदोबस्त करण्यात येणार आहे. तुम्ही आता चिंता, भय यापासून मुक्त असावे. देव म्हणतात, बाळा, तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा. तुम्ही खूप गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास देत आहात. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? शांत रहा. सर्व काही माझ्या हातात सोडा आणि सर्व काही ठीक होईल. तुमच्या चिंता दूर होतील आणि तुम्हाला सुख मिळेल. तुम्ही काळजीमुक्त जीवन जगाल, आनंदी जीवन जगाल. मी तुम्हाला सौभाग्याचा आणि सामर्थ्याचा आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे. तुमच्या प्रेमात आता कुणीही आड येणार नाही. तुमच्यासाठी मी ते सर्व काही आशीर्वाद घेऊन आलो आहे. आता तुमच्या चिंता माझ्याकडे सोपवा आणि निश्चिंत व्हा. काळजीमुक्त राहा. ताणतणावातून तुम्ही बाहेर पडत आहात. तुम्ही तेजस्वी होत आहात. तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब, तुम्ही जी काही सेवा करत आहात ती देवाकडे स्वीकार केल्या जात आहेत. तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू लागतील. तुम्ही फक्त पुढे चालत राहा. तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद मिळतील आणि तुमच्यासोबत चमत्कार घडतील. देव म्हणतात, माझ्यावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांना अंधारातून चालावे लागत नाही. देवांच्या सुखांचा, आशीर्वादांचा वर्षाव त्यांच्यावर अगदी या क्षणाला सुद्धा होत आहे. जर तुम्ही हे मान्य करत असाल तर माझा देव महान असे टाईप करा. सर्व काही चांगलेच घडणार आहे, होणार आहे. तुम्ही अधिक सुखी, संपन्न होणार आहात. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींनी तुमची काळजी दूर केली आहे. तुमच्या जीवनातून जे काही त्रासदायक लोक होते त्यांना दूर करणारे आशीर्वाद
तुम्हाला प्राप्त होताच तुमच्या जीवनातून जे कलह करणारे लोक आहेत, जे त्रासदायक लोक आहेत, ते तुमच्यापासून दूर जाताना आता तुम्ही स्वतःच्या नजरेने पाहणार आहात. कारण त्यांनी खूप काळापासून तुम्हाला जो काही त्रास, मानसिक त्रास दिला आहे, त्यातून तुमची सुटका स्वामी करत आहेत. स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. स्वामी शक्ती महान आहे असे टाईप करा. स्वामींच्या शक्तीवर जे कोणी विश्वास ठेवतात ते कधीही अंधारातून चालत नाही. देवाचा दिव्य प्रकाश त्यांना प्राप्त होतो. सुख, समाधान, आरोग्य आणि त्यांचे प्रेम त्यांना नक्कीच मिळते. स्वामी माऊलीचा जयघोष श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्या त्रासदायक नात्यांना ते निरंतर तुमच्यापासून दूर ठेवोत. ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.